आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण उकड शेंगोळे किंवा नुसते शेंगोळे याची रेसिपी बघणार आहोत. तर ही रेसिपी रात्रीच्या जेवणासाठी शक्यतो आपण करतो. त्यामुळे इथे मी एक वाटी सुरुवात करू. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये टाकूया. आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर इथे आपण तिन्ही पीठं समान घेतलेली आहेत. आता आपण त्यासाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया. त्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलं, मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि थोडेसे जिरे टाकले. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे आपण हे वाटून घेतलेलं आहे. तर आता ही जी आपण तिन्ही पिठं घेतली त्याचं प्रमाण मात्र 1 वाटाच घेतलं. तर जो मसाला आपण घेतला मिरची आणि लसूण ते आपण ह्याच्यात टाकलेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची आणि लसूण काढून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून ते सगळं आपलं ह्याच्यामध्ये जाईल आणि काही वाया जाणार नाही यासाठी. तर थोडं थोडं पाणी करून काय करायचं, याचं घट्टसर जसं आपण चपातीला वगैरे पीठ मळतो ना त्या पद्धतीने, खूप असं पातळ नाही, खूप असं म्हणजे खूप जास्त घट्टसुद्धा नाही. तर त्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. तर इथे मी सगळं पीठ असं मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप असं पातळ नाही किंवा खूप असं घट्टसुद्धा नाही. तर एकदम पाणी घालायचं नाही, कारण ते खूप पातळ होईल आणि खूप घट्ट असं सुद्धा ठेवायचं नाही, जेणेकरून ते आपल्याला वळताच येणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतले. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवू शकता आणि नसेल तर लगेच करायला घेतलं तरी हरकत नाही. तर ह्याला तेल वगैरे लावून ठेवलेलं नाही, तसंच आपण 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवूया. तर इथे मी 5 ते 10 मिनटं हे बाजूला ठेवलं होतं. हे परत एकदा आपण व्यवस्थित मळून घेऊया. ह्या पद्धतीने मळून घ्यायचं, खूप जास्त मळण्याची गरज नाही. आता ह्याचं एकदम थोडंसं पीठ घ्यायचं, जशी एखादी छोटीशी सुपारी असते ना तेवढं इतकं पीठ घ्यायचं हातावरती आणि ह्या पद्धतीने असं वळून घ्यायचं. जर तुम्हाला नसेल ना तर तुम्ही पीठ लावू शकता, मग तो कोणतंही पीठ लावू शकता, गव्हाचं, ज्वारीचं किंवा बेसन पीठ, जे काही पीठ असेल ना ते कुठलंही घ्यायचं. आणि काय करायचं, आपला जो कोळपट असतो त्यावरती असं, जर हातावरती जमत नसेल तर सरळ कोळपटावरती तुम्ही हे करून घेऊ शकता, वळून घेऊ शकता आणि असं हाताने जोडायचं ह्या पद्धतीने. तर अशाच प्रकारे आपण सगळे शेंगोळे करून घेऊ. तर इथे मी ह्या पद्धतीने सगळे शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याची फोडणी करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. जिरंसुद्धा व्यवस्थित असं फुलून घ्यायचं. इथे थोडीशी हळद टाकलेली आहे, हळद अगदी चिमूटभर टाकली. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. तर 3 वाट्या जरी, म्हणजे आता आपलं पीठ हे 3 वाट्या होतं, त्यातलं आपण थोडंसं पीठ ठेवणार आहोत. ते नंतर कशासाठी पाहिजे हे मी नंतर सांगेन तुम्हाला. तर आपण त्याच्यासाठी किमान 4 ते 5 ग्लास आपल्याला पाणी इथे टाकावं लागणार आहे. तर इथे मी 4 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. तर याला आपण छान उकळी काढून घेऊया. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकताना आपण पिठामध्ये सुद्धा मीठ टाकले, त्या आकारानुसारच थोडंसं मीठ टाकायचं. तर इथे आपलं पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. तर पण शक्यतो आपण जेव्हा हे शेंगोळे करतो ते पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची, कारण पाणी ते व्यवस्थित गरम होतं. तर इथे आपली उकळी आलेली आहे पाण्याला. तर आपण हे सगळे शेंगोळे एक एक करून या पद्धतीने आपण हे शेंगोळे सगळे टाकून घेऊया. तर या पद्धतीने आपण इथे सगळे शेंगोळे टाकून घेतलेले आहेत. तर छान असे मस्त शिजू द्यायचे व्यवस्थित. झाकून शिजवले. कढईमध्ये मोठी कढई असेल तर ठीक, कारण त्यातून पाणी बाहेर येणार नाही. पण छोटीच कढई असेल आणि अशी खूप जास्त झाले असतील ना तर आपण तेव्हा झाकून ठेवलं ना तर सगळं पाणी बाहेर येतं. त्यामुळे शक्यतो न झाकतासुद्धा हे ना व्यवस्थित शिजले जातात. त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा शिजवून घेऊ शकतो. जेव्हा आपण शेंगोळे टाकतो ना तेव्हा लगेच असे हलवायचे नाही. त्याच्यामुळे 1 ते 2 मिनटं असे चांगले शिजवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही
ते हलवू शकता, कारण जर आपण ते टाकले आणि लगेच हळद ते सगळे तुटून जातात आणि जे आपण जॉईंट दिले होते ना ते सुद्धा निसटून जातात त्यामुळे आणि तुटतात ते आणि खूप असे तुकडे तुकडे होतात. त्याच्यामुळे काय करायचं की ते व्यवस्थित असे शिजवून घ्यायच्या आधी चांगले 2-3 मिनटं जरी शिजवले ना तरीसुद्धा चालते आणि त्याच्यानंतर मग मिक्स करून घ्यायचं. तर आता मी इथे थोडंसं पीठ ठेवलं होतं, जे आपण शेंगोळे वळले तेच पीठ आहे किंवा तुम्ही इतरसुद्धा पीठ तुम्ही टाकू शकता. तर इथे मी तेच पीठ ठेवलेलं आहे थोडंसं आणि ते काय करायचं असं चम्मचनी पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये, असं पातळसर पाणी करून घ्यायचं, जेणेकरून आता आपण ते शेंगोळे पाण्यात टाकलेत ना तर त्याला असं दाटसर त्याच्यात जे पाणी आहे त्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण हे पाणी टाकणार आहोत. कारण मग ते कसं होतं की त्याच्यात शेंगोळे दिसतात पण जेव्हा आपण ताटात घेतो तेव्हा पाणीच दिसतं, नुसतं घट्टसर किंवा दाटसर असं दिसत नाही. त्यामुळे काय करायचं तर हे पाणी आपण त्याला टाकायचं. तुम्ही बघू शकता असं छान असं पातळ करून घेतलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे पीठ उरलंच नाही किंवा तुम्ही सगळ्याचे शेंगोळे करून ठेवले म्हणजे टाकले आणि तुम्हाला पीठ ठेवायचं लक्षात नाही तर तुम्ही गव्हाचं किंवा बेसन पीठ या दोन्ही पिठांपैकी थोडंसं चम्मचभर पीठ मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि ते सुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचं, जेणेकरून शेंगोळे आणि ते पाणी वेगवेगळं होणार नाही आणि दाटसर होईल. त्यामुळे आता इथे बघा शेंगोळे बराच वेळ आपण टाकले पण हलवले नाही, त्यामुळे काय झालं की तुकडे पडले नाही किंवा तुटले नाही. जे आपण जॉईन दिला ना ते तुटलेले नाही आहेत. तर आता शेंगोळे आपण नुसतं पाण्यात शिजवून घेतले. तर आता हे जे आपण पाणी केलं होतं पिठाचं ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर हे आपण परत मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आधी कसे पाणी पाणी दिसत होते आणि आता दाटसर दिसत आहे. त्यामुळे कधी कधी काय होतं कोणाला ह्याचं पाणीसुद्धा म्हणजे पाण्यासोबत खायलासुद्धा खूप आवडतं. त्यामुळे असं आणि नुसतं पाणी न राहता जर थोडंसं दाटसर झालं तर ते खूप छान लागतं. बघा आपण असं शिजवून घेतलेलं आहे. तर बऱ्यापैकी खूप असं शिजवण्याची खूप जास्त गरज नाही, कारण आपण आधी नुसतं पाण्यामध्ये शिजवून घेतले त्यामुळे खूप जास्त शिजवण्याची गरज नाही. इथं बऱ्यापैकी आपले शेंगोळे आता शिजवून झालेले आहे. तर इथे मी बारीक कट करून कोथिंबीर घेतली, ती आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे परत मिक्स करून घेऊया. तर इथे मी तुम्हाला एक शेंगोळा घेऊन दाखवते आणि तोडून दाखवते की अगदी सहज तुटला जातो आणि आतपर्यंत असं व्यवस्थित हे शिजलेले आहेत. तर 10 ते 15 मिनटं लो टू मिडियम गॅसवरती शिजवून घेतले की ते व्यवस्थित शिजले जातात आणि आतपर्यंत पूर्ण शिजले जातात, कुठेही असं पीठ राहत नाही. मग इथे आपले शेंगोळे शिजवून झालेले आहेत. तर इथे आपण गॅस बंद करूया. तर आज आपण असल पारंपरिक मराठमोळा पदार्थ होता शेंगोळे. तर बरेच जण ह्याला उकड शेंगोळे सुद्धा म्हणतात. तर नेहमीप्रमाणे आपली रेसिपी अगदी साधी सोपी होती. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. असंच भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि करायलाही पटकन करता येईल अशी.